नमस्कार, माझे नाव सोमनाथ उमाकांत बचुटे. मी नंदूरचा रहिवासी आहे. नंदूरसह पंचक्रोशीमध्ये श्री गुरु सोमलिंग यात्रा हे अतिशय उत्साहात आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न होत असते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री गुरु सोमलिंग गुरुदेव व त्यांच्या शिष्यांच्या भव्य अशा भेटीचा कार्यक्रम नंदूरमध्ये काल पार पडला. त्यामध्ये श्री गुरु सोमलिंग नंदूर, अमोक्षित महाराज पुनबागी, अमोक्षित महाराज गिरगाव, महासिद्ध महाराज हांजगी, कर्णी मल्कारसिद्ध महाराज लवंगा, ओग्यानमुत्ता महाराज बंदकाई, मल्कारसिद्ध महाराज सोरेगाव, अमरगोंड महाराज सातखेड व अमोक्षित महाराज मनगुळी या गुरु शिष्यांच्या भेटीचा भव्य दिव्य कार्यक्रम काल संपन्न झाला. त्यानंतर भेटीच्या नंतर सर्व पालख्यांची सवाद्य मिरवणूक संपूर्ण गावातून संपन्न झाली. त्यानंतर महादेव मंदिरामध्ये सर्व पालख्या स्थानपन्न झाल्या व महाआरती व महापूजा संपन्न झाली. त्यानंतर गावातील सर्व भक्त मंडळी व बाहेरून आलेल्या सर्व वारकरी मंडळींना जेवणाची व्यवस्था यात्रा पंच कमिटी व अन्नदात्यांकडून करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर काल संध्याकाळी ठीक 10 वाजता कन्नड गायनाचा भव्य आणि दिव्य कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर आज सर्व पालख्यांना दुपारी निरोप देण्यात आल्यानंतर संध्याकाळी बरोबर 9 वाजता कन्नड सामाजिक नाटकाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे. त्या कन्नड नाटकाच्या अगोदर ठीक 4 वाजता जंगी कुस्त्यांचं आयोजन यात्रा पंच कमिटीतर्फे करण्यात आलेलं आहे आणि कुस्त्या झाल्यानंतर सुद्धा परत एकदा महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यात्रा नेहमीच उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आणि सर्व गावकरी मंडळीच्या सहकार्याने उत्साहात पार पडत असते. दरवर्षी ज्याप्रमाणे गावातील सर्व तरुण वर्ग आणि गावातील सर्व गावकरी मंडळी ज्याप्रमाणे सहकार्य करतात, अगदी तसंच सहकार्य या वर्षी सुद्धा केल्याबद्दल श्री गुरु सोमलिंग यात्रा पंच कमिटीकडून सर्व गावकऱ्यांच्या व तरुण वर्गाचा आम्ही मनापासून आभार मानतो. तालुका पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि पदाधिकारी यांचं सुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन आणि महत्त्वाच्या सूचना आम्हाला असतात. त्यांच्या सूचनेनुसार ही यात्रा नेहमीच संपन्न होत असते. त्यांच्या सहकार्याबद्दल सुद्धा पोलीस प्रशासनाचं व गावातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो.